दाताने पडवता जात नाही तर शेंगा हे बघा नाना शेंगा खाते तर आपल्या इथे घरच्या शेंगा. कवठाची चटणीच करा वाटते आज. पण कवट आणायचा कुठून? एवढं भारी बनलं ना बहिणी. हे बघा व्हिडिओ चालू असताना पदर मात्र डोक्यावर खाली पडून देत नाही. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत. तर आज सकाळ सकाळ आम्हाला दोघाला एक प्रश्न पडला आहे बैलन मला, की आज भाजी काय बनायची. तर ती म्हणते कवठाची चटणी करायची. तर आता काही दोघाला पण समजत नाही. आणि कसं ना, कमेंट करत चला थोड्या की मला जे करून समजन की तुम्हाला काय बघायला आवडत आहे, म्हणजे कोणत्या भाज्या वगैरे. तसं समजतच नाही लवकर काय करावं एकट्याला, कारण दररोजचं तेच म्हटलं ना तर लवकरच थोडं समजायला जड जातं. त्याच्यामुळे कमेंट केली ना तर समजून जाईल लवकर. तर आज मग काय करायचं बाई फायनल? आता कवठाची चटणीच करा वाटते आज. पण कवठा आणायचा कुठून? मुलग्याचे शेंगुळे वगैरे नाही का, ते पण दाखवायचे आता. ते पण प्रयत्न करतो दाखवायचा. ते आणलेलं आहे पीठ वगैरे दळून, फक्त नाही का कवठाचं थोडं बघावं लागेल. कवठ कुठं भेटतं गावामध्ये, कवठ वगैरे आणलं ना मग ते पण होईल. दोन्ही रेसिपी होऊन जाते. तर भावानंतर येईन ना तुम्ही म्हणत असताना कधी पण अंगामध्ये नाही का हे घातल्याला राहतं. पण काय ना, गावाकडं थंडीच लई. आता थोडं कवळं ऊन पडलं आहे बरं का, पण तरी थंडी सुटत नाही. भरपूर थंडी लागते. जेवढी नाही का शहरामध्ये थंडी नसेल वाजत तेवढी इकडे वाजते, कारण इकडे पाणी वगैरे आहे बघा. तुम्हाला दाखवतो हे सगळं रोडने इकडे तिकडे पाणी आहे आणि सगळीकडे हिरो वगैरे आहे ना, त्याच्यामुळे थंडी थोडी जास्त लागते गावाला सगळ्या. आणि मीच नाही तर भरपूर जणांनी पण घातलेलं राहतं त्याचं. तर हनुमान दादाच्या मंदिरात आलो आहे, हनुमान दादाचं दर्शन वगैरे घेतो. आता आपल्या दिवसाला सुरुवात करतो. असं वाटतंय सकाळ सकाळ जसं सूर्य उगलाय ना तसं यांची पण सुरुवात झाली. असे फुलले तर मला माहितीच नव्हतं, नाही तर मी मंदिरात घेऊन गेला असतो. फुलं कुठे मला भेटलेच नाही. पण हे फुलाचं नावच माहीत नाही मला. पण हे दिसायला पण किती भारी आहे बघा ना. की मी बघितलं बरं का, देवा पुढं इकडं तिकडं असते तर, पण त्याचं नावच नाही मला माहिती. तर भावांनो आणि ताईंनो, आज तुमच्यासाठी एकदम मस्त रेसिपी घेऊन येऊ राहिली पाहिजे. म्हणजे 4-5 पिठं काढले तर शेंगदाणे घेतले. तर आता तिला म्हटलं काय करायचं आहे, तर ती म्हणते तू बघत राहा, फक्त मोबाईल घेऊन हातात बस, बाकीचं मी करते. तर बसलो आहे, आता काय करणार आहे ते सांगन तसं मी करायचं आहे फक्त. आता मी चाललो होतो बाहेर, मी अजून जेवलो नाही. ती म्हणली पहिला व्हिडिओ मग जेवण. एवढी सवय लावून ठेवली आपण याला, आता ते जड जाऊ राहिलं मला बघा ना. सगळं आता चूल बेल पेटून पिठं सगळे. व्हिडिओ चालू असताना पदर मात्र डोक्यावर खाली पडून देत नाही. संस्कृती आपली जपणार म्हणजे जपणार. दुनिया इकडचे तिकडे जरी झाले तरी चालेल, पण पदर डोक्यावरचा नाही खाली पडून देत कवाच. आणि जरी नसला तर तिला वाटलं ना मोबाईल चालू केला आहे लगेच पदर घेते. आता कोथिंबीर वगैरे घेऊन राहिली फिरून. ही बघा टेक्निक कशी आहे का, तिला नाही चाकू लागत नाही काहीच नाही लागत. डायरेक्ट हाताने 2 तुकडे करायचे आणि टाकून द्यायचे कोथिंबीर. पण ती भारी, तिच्या हाताला चव आहे. आपण चाकूने टाका नाही तर कशाने टाका, ती भाजीला चव नाही येतं काहीच नाही. तीच खात नाही माझ्या हातची भाज्या. तुम्हाला सगळ्याला वाटतं मी काहीतरी बनवून खाऊ घालावं, ती म्हणते नको तूच काय केलं तर. आणि आपण मी किती लहानचं मोठं झालो तिच्या हातचं खाऊन खाऊन. मी नाही म्हणत असं कधी. मला त्याचं उत्तर दे ना बाई. मी तो भाज्याला नाव ठेवतो का? हां खातो. हां ठेवतो खातो. तुम्ही एखाद्या दिवस भाजी केली तर कम नाही खात माझ्या हातची. काय गोड नाही लागत. मग गोड नाही लागत. मी तुला म्हणत नाही, तू येतो म्हणतो बाई सगळ्या भाज्या चांगल्या आहेत. आता हे काय बनणार आहे ते तरी सांग नेमकं, काय बनायचं याचं? आता हे का शेंगदाणे, मसाल्याचे शेंगदाणे बनायचे. तर कसे बनायचे आता? आता याच्यात बघत राहा कसं कसं काढायचं ते. मी बघत राहू का? बघा असं आहे. आता थोड्या वेळातच तुमच्यासाठी नवीन रेसिपी आहे आणि मस्त आहे. आज काय आपल्या घरात एकदम शांत वातावरण आहे. नाना तिकडे बसले आता. नाना हे आपलं 1 नाही 2 नाही. नाना राम राम करा. राम 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 राम. ऐका कसं आज एकदम हसून येत. ते काय घेतलं तुम्ही असं ते डोक्यावरती? शेंगा पटका बांधला आणि कोण डोक्यावर घेतात? ऊन लागत म्हणून. झाडाखाली बसलं ऊन लागत पाहिजे. एका चढ माणसं आहेत आपल्या घरात. पण बैल नाही का मॅगी मसाला फुटांना 2 वेळेस दाताने पडवता जात नाही तर आता अवघड. आता अवघड खरंच. ब्लॉगमध्ये काही जरी झालं तरी नाही का आपले नाना पहिले आले पाहिजेत. आज नाना आले नाहीत बाई संग, तरी आपण थोड्या गप्पा मारला. आता नाना संग थोड्या गप्पा मारू. बोला. हा राम राम म्हणा. राम 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 राम. काय करता?
टाटा टाटा बसलो शेंगा खा म्हणजे बोलायच्या आधी टाटा केला काय. बघा शेंगा हे बघा नाना शेंगा खाते तर आपल्या इथं घरच्या शेंगा घरी पाठीमागून शेंगा आणल्या तोडून आणि खातात आता. ताईंना आणि भावानं या खायला. एवढं भारी बनवलं ना बहिणी. हे बघा भूस शेंगदाणा नाही का आपण दुकानामध्ये खातात 5 रुपयाला भेटत असतो. आणि जे ड्रिंकिंग वगैरे करतात ना त्यांसाठी चाकण्याला लय भारी आहे. आपण नाही करत पण खातात ते लोक आहे. आणि हे घरच्या घरी केलं आहे ना एकदम भारी लागतं आहे. नक्की करून बघा. मी रेसिपी सोडतो लवकरच, तुम्ही करून खा. आता नाना खाऊ राहिले ना नाना. नाना हा चांगलं लागते शेंगदाणे चांगले प्युअर. बघा लागत आवाज काढून टाका ना. हा बघा कुरकुर आवाज येतोय. लय भारी लागत आहेत. नक्की करून खा. खा याच्यामुळे लहान लेकरं म्हणते तर गावाकडे शाळा पाहिजे. आणि शहरामध्ये काय होतं घरी कधी राहायला भेटन हे वाटतं. हे बघा घरी राहिलं की इकडं काय आहे. हे बघा भांडे घासायला लावले याला. आता माऊली म्हणलं भांडे घास तर तुला 1 रुपया देतो. चालू केलं लगेच काम. तर आता नाही का भरपूर दमलं आहे पण काही नाही. घरात थोडी पूजा करायची आहे आणि घरात तर पाणी लागतं आपलं गोदावरीचं. तर पाणी मग आता ते सांगितलं आहे ब्राह्मणांनी की पाणी आणायचं आहे. पण आता टाईम पण भरपूर झाला आहे. पण आता जायचं आहे ते गोदावरीचं पाणी आणायला पैठणला, कारण जवळ येऊन पैठणच आहे. तर म्हटलं आता मी एकटं कसं जाऊ. तर माझ्यासोबत आता माऊली आणि अक्षुला घेऊन जातो सोबत. तर संध्याकाळच्या टाईमला कसं टाईम पण जास्त झाला आहे आणि सोबत असणं गरजेचं आहे कोणी पण आपल्या सोबत, कारण एकटं जाणं योग्य नाही. आणि नाना ते पण म्हणले एकटं नको जाऊ. तर आता त्यांना सोबत घेतो. आणि मी त्यांना म्हटलं ना ते बरोबर लगेच निघतात सोबत. आता तुम्हाला लगेच दाखवतो बघा. नाही हा शब्द नाही टाकत. मित्र असे पाहिजे की प्रत्येक नाही का वाईट चांगल्या टायमात सगळे सोबत येतात पण वाईट टायमात पण सोबत आले पाहिजे. त्याचे हाई आहेत आपले. म्हणजे जीवनात मी काही नाही कमावलं तरी पण माणसं चांगली कमावली आहेत. आता त्यांना घेतो आणि लगेच निघू. तर कमी टायमामध्ये एकदम फास्ट तयार होणार आहे दोघं. बघा लगेच तयार. हे बघा एकदम फास्ट. फक्त एवढंच म्हणलं की आपल्याला पाणी आणायचं आहे, पूजाला जायचं आहे, लगेच दोघं तयार झाले. एकदम तोंड बिन पॅक बांधले भाऊने. थंडीचं माऊली सॉक्स बुटं घालतोय. लांबचा प्रवासी त्याच्यामुळे असं बांधावं लागत असतं, गार नाही लागत तिने. तर चला आता निघू. वाटेत काय चांगलं दिसलं ना ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. जेवढं दिसेल तेवढं नक्की दाखवतो, कारण आपले सगळीकडे फॅमिली आहे तर इकडचं पण बघायला भेटेल त्यांना. तर चला आता निघू. आता गाडीमधलं पेट्रोल संपलंय. पेट्रोल टाकून घेऊन ये. तर गाडी नाही का सगळं खेळून नाही. एवढं पेट्रोल आले आणि सनसेटचा व्ह्यू बघू शकता तुम्ही किती भारी दिसतोय. एवढं भारी सनसेट आहे. पेट्रोल टाकतो तर कोणती या पंपावरती एक खासियत आहे. इथं ऑनलाईन नाही चालत, कॅश टाकावं लागते. काय रे भाऊ इथं ऑनलाईन नाही चालत. नाही इथं कॅश लागते. मातीने एवढं जाम हालत झाले ना की असं वाटतंय कशाला आलं एवढी थंडी. आणि ते सगळी माती सगळी हातात त्याच्यानं रोडचं काम चालू आहे. सगळी मातीची देवाचं दर्शन नाही घेतलं डायरेक्ट जेवणाला एवढी भूक लागली जोराची. हे दोघं जण बघा डायरेक्ट तुटून पडले. आता 160 रुपयाची पनीरची भाजी हे जर का आली घरी 160 रुपये देऊन खाल्ले असे. आता खेळच होईल सगळा. एवढीच भाजी 160 रुपयाची तशीच हो ते चालू व्हायचे. आता संपून गेले. आता या हॉटेलमधलं संपलं. आता दुसरं हॉटेल सापडायचं आहे. आता म्हणले तर भाजी नको घ्यायला काहीच नको म्हणले, कारण ते कर्टूला बघा ना हे एवढंसं प्लेट आहे. आता याच्यात 160 रुपयाचं नाही ठीक आहे जेवणार आहेत. भाजी परवडन का आणि क्वांटिटी नाही क्वालिटी नाही. 2 पाटी. आता एक दुसरं आहे परत चालू. तर आता काय होतं काय माहिती. आता जेवण परत करायचं. आता परत मागायचं दुसऱ्या हॉटेलमध्ये आलो. एवढे हाल वाटण्यापेक्षा जर बाईकून डबा आणला असता ना आणि त्यात एखाद्या जागा निवांत बसून खाल्ला असतं ते परवडलं असतं. आतल्या वायताक झाला. 400 रुपये बिल झालं एवढं वाटायचं ना. आता सगळ्याला परत भोका लागला तर तेच चाललं. S1 रूम नंबर आहे आमचा. आता आगसो खोलतोय डोर. एवढी थंडी वाजली ना तो राहिली माझी. अंतर आहे. 2 बेड आहे. मी काय नाही मी खाली जाऊ पण भाऊ काय नाही दोघाला येऊन झोपताय काय. गार्डन ते पण आहे मस्त आहे झोपायला. 600 रुपयामध्ये
आपली आजची रात्र इथंच. मस्त आहे ना, आवडली ना सगळ्याला. चल बुक करू ना. तर बघा फायनली आपलं सुरुवात झाली आता झोपायची. दिवसाचं दुःख आता संध्याकाळी आनंदात व्यक्त करायचं आहे. माऊलीन खाली गाद्या टाकल्या 2-4. आग सुद्धा याचं बेड नाही का, बेडशीट खराब होतं, भाऊनी नवीन टाकलं आहे. बघ नवीन बेडशीट वगैरे टाकलं आहे. आता मी इथं झोपतोय माऊली इथं. तर आजचा दिवस कसा वाटला, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन कोणी असेल तर अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. आणि उद्याचा ब्लॉग बघायला मिस ना करू. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. गुड नाईट.